हॅलो फ्रेंड्स, माझं यूट्यूब चॅनल सोनी ट्युटोरियलवर तुमचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण SYBA EVS पर्यावरण अभ्यास ह्या बुक्समधून IMB बघणार आहोत. अभ्यासाला सुरुवात करण्याआधी तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्ही सबस्क्राईब केल्याने तुम्हाला व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल आणि मला आणखी व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, जेणेकरून इतरांनाही या अभ्यासाच्या व्हिडिओचा फायदा मिळेल. तर चला आता आपण अभ्यासाला सुरुवात करूया. हे पुस्तक आहे पर्यावरण अभ्यास. तर याचं पुस्तक जर कॉलेजमध्ये उपलब्ध नसलं, त्याची PDF आपल्याला कॉलेजकडूनच मिळते. आता आपल्याला असं पुस्तक तयार करावं लागतं, त्याचे झेरॉक्स वगैरे काढून. आता हे आहे घटक क्रमांक किती 11 दिले याच्यामध्ये. तर पर्यावरण विषय हा सर्वांनाच आहे कंपल्सरी SY ला, पण हा सर्वांचा विषय आणि खूप सोपा विषय आहे, खूपच सोपा विषय. फक्त त्याचं वाचन, त्याचे मुद्दे लक्षात ठेवायचे, शब्दांचे अर्थ लक्षात ठेवायचे. खूप सोपा विषय, याच्यात तुम्हाला खूप छान मार्क्स मिळतील. याचं काही टेन्शनच घ्यायचं काम नाही, खूपच सोपा विषय आहे. फक्त तुम्ही त्याचा अभ्यास केला पाहिजे. तर घटक क्रमांक 1 पर्यावरण संकल्पना. तर पर्यावरण संकल्पना, आता पर्यावरणाविषयी आपण लिहू शकतो ना. तुम्ही वाचन करते आधारे आपल्याला बरोबर सुचतं की आपण काय काय लिहिलं पाहिजे. थोडी जर जोड आपण वाचनाची ठेवली नियमित पुस्तकामधून, किंवा व्हिडिओ जर माझे ऐकले, जेव्हा वेळ मिळाला त्या पुस्तकातून वाचा. जेव्हा तुमच्याकडे वेळ नसला तेव्हा तुम्ही मोबाईलमधून, यूट्यूबमधून, माझ्या व्हिडिओमधून ऐकू शकता. जर मी व्हिडिओ अपलोड केले असतील तर ते शोधून तुम्ही त्यातून ऐकू शकता. तर तुमचा अभ्यास अशा प्रकारे चांगला जास्तीत जास्त होईल. तर पर्यावरण म्हणजे काय सांगता येईल का, पर्यावरणातील घटक ओळखता येतील का. तर पर्यावरणाविषयी कोणताही प्रश्न तुम्हाला येणारच आहे पहिल्या लेसनी म्हणून. तर याच्यामध्ये तुम्हाला स्टार केलेले आहे, स्टारच्या आधारेच कोणताही प्रश्न येईल. पहिल्या आणि दुसऱ्या लेसनमधला प्रश्न येतोच. तर याच्यावर तुम्हाला 1 किंवा 2 प्रश्न ते येतीलच पर्यावरणामध्ये. मग याचं लक्षात ठेवायची, अर्थ मांडणे सगळं काही. नंतर आहे पुढचा लेसन आहे घटक क्रमांक 2 पर्यावरण व समाज परस्पर संबंध. याच्यामध्ये सुद्धा स्टार केलेले मुद्दे तुम्हाला लक्षात ठेवायचे. त्या आधारे तुम्हाला याच्यावर एकतरी प्रश्न विचारला जाणार आहे. हा लेसन सुद्धा तुम्ही नीट करायचा आहे. आणि पूर्ण बुक्समधले लेसन सगळे सोपेच आहे. फक्त त्याचं वाचन लक्षात घेतलं ना तर लगेच तुमच्या लक्षात येईल की आपल्याला काय लिहायचं आहे पेपरमध्ये. घटक क्रमांक 3 संरक्षण, संवर्धन, निसर्ग व पर्यावरण. याच्यातून आला तर येऊ शकतो, नाही तर नाही. तरी तुम्हाला हा सुद्धा लेसन करून जायचं आहे. कधी कोणत्या मागच्या पुढच्या लेसनमधलं ते टाकता, कधी हा स्किप करता तर पुढचा घेतात, पुढचा घेतला तर हा घेता. मग पहिला दुसरा तर घेतातच कंपल्सरी, पण मधले काही घेतात, काही मधून प्रश्न येत नाही. नागरीकरण व औद्योगिकरण घटक क्रमांक 4. याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला स्टार केलेलं वाचायचं आहे आणि त्यानुसार तुम्हाला प्रश्न येईल. तर याच्यात येऊ शकतो औद्योगिकरण, नागरीकरण, प्रक्रिया व परस्पर संबंध स्पष्ट करा. याच्यावर येऊ शकतो, कोणता येऊ शकतो याच्यावर प्रश्न. हे पण तुम्ही सर्व वाचून जायचं आहे. आणि अगदी सोपं आहे, आपल्या दैनंदिन आयुष्यातलंच याच्यात सगळ्या गोष्टी आहे. त्याच्यावर अति अवघड काहीच नाही याच्यामध्ये. याचे तर IMP सुद्धा सांगितलं नाही सांगितलं तरी काहीच फरक पडत नाही. खूप सोपा पेपर आहे हा. जलव्यवस्थापन 5वा लेसन आहे. याच्यात पण तुम्हाला येऊ शकतो प्रश्न. जलव्यवस्थापन, व्याख्या व स्वरूप व व्याप्ती. तर हा पण तुम्ही करून जायचं व्यवस्थित जलव्यापनचा. आणि पुढचा आहे मी तुम्हाला फक्त लेसन आणि मुद्दे सांगत आहे. नेमका प्रश्न कोणता येईल ते मलाही सांगता येणार नाही, पण जो सांगता येतो तुम्ही तुम्हाला सांगत आहे. नाही तर तुम्ही तुमच्या मनाच्या भाषेत तुम्ही पेपर लिहू शकता, पण त्याच्यासाठी तुम्ही कोणतं वाचायचं ते मी तुम्हाला सांगत आहे. कारण की कोणतेही प्रश्न टाकून शकता फिरवून. मी सांगेल तुम्हाला हेच मुद्दा करा आणि नाही आलं त्यातलं तर मग म्हणून तुम्हाला मी सांगत आहे की यातले ठराविक मुद्दे तुम्ही सगळेच वाचून जा. कोणताही प्रश्न येऊ शकतो. वनाची पर्यावरणीय कार्य व महत्त्व स्पष्ट करता येईल का. वनाचे प्रकार, जंगले आणि वने याच्याविषयी आहे. तर हे पण सोपंच आहे. तर हे तुम्ही वाचून जायचं आहे. जंगले वनाविषयी काय माहिती दिली आहे त्या माहितीच्या आधारे तुम्हाला आपल्या मनाच्या भाषेत पेपर लिहायचा आहे. कॉपी करायची नाही आहे. खूप सोपा पेपर आहे. नंतर आहे शेती. तर शेती तर सर्वांनाच माहिती आहे. मग शेतीवरती पण प्रश्न येईलच. तर मग शेतीवरती तुम्हाला व्यवस्थित लेसन करून जायचं आहे. याच्यातून कोणत्याही मुद्द्यावर तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. नंतर आहे पर्यावरण विषयक चळवळी. याच्यात मग पर्यावरणाविषयक चळवळीचे विचारू शकता आला तर मग, किंवा व्यक्तिगत संस्थात्मक वा घटनात्मक चळवळी स्पष्ट करा. म्हणून तुम्ही याच्यात जे स्टार केलेले आहेत ना, याच्यानुसार तुम्ही व्यवस्थित अभ्यास करायचा आहे. नंतर जागतिक पर्यावरण संरक्षण घटक क्रमांक 9
या जागतिक हित संबंधाची जपणूक असा पण प्रश्न येऊ शकतो. हे करून जायचं. याच्यातले स्टार केलेले मुद्दे करून जायचे. याच्यात तुम्हाला कोणत्याही मुद्द्याच्या आधारे प्रश्न विचारू शकता. शब्दांचे अर्थ सारांश व्यवस्थित वाचून जायचं. त्यानुसार तुम्ही मनाच्या भाषेत पेपर लिहू शकता. नंतर आहे वातावरणातील फेरबदल. हा पण नीट करून जायचा. लेसन आला तर येऊ शकतो. वातावरणातील फेरबदल संकल्पना स्पष्ट करा म्हणून तुम्ही हा पण नीट करून जायचा आहे. नंतर आहे जैविक विविधता 11वा लेसन. याच्यात पण तुम्हाला आलं तर येऊ शकतो म्हणून हा पण करून जायचा स्टार केलेल्यामध्ये. नंतर पुढचा आहे पुढचा नाही आता संपला. तर मग जो 11वा लेसन आहे ना आपला जैविक विविधता, त्याच्यावर पण तुम्ही करून जायचं. याच्यात लेसन कमी पण याच्यातले टॉपिक सगळे सोपे पण आहे. तर तुम्ही माझ्या म्हणण्यानुसार तुम्ही सगळे लेसन सगळे व्यवस्थित वाचून जा. तुम्हाला पूर्ण पेपर सोपा जाईल. काहीच अवघड जाणार नाही. अशा पद्धतीने तर तुम्हाला सगळं वाचून जायचं आहे. सारांश, स्टार केलेले शब्दांचे अर्थ आणि मनाच्या भाषेत पेपर लिहायचं आहे. सर्वांना बेस्ट ऑफ लक EVSच्या पेपरसाठी. आतापासून जर सर्वांनी पेपर चांगला लिहा, कॉपी करू नका आणि माझ्या चॅनलला फॉलो करीत राहा. नवीन असणार तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा भेटू एका नवीन विषयासोबत. थँक्स फॉर वॉचिंग.